बरोबर आहे दिसतंय तर आपण काय सांगणार आज पाचोऱ्याला इथे महास्वराज्य अभियानाचा एक कार्यक्रम पार पडला कशा पद्धतीने इथे लोकांना सहायता करण्यासाठी काय काय वाटतं? या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दिवंगत नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आणि अजितदादा पवार साहेबांची प्रथम जयंती या दोघांचेही औचित्य साधून या महाराष्ट्रामध्ये एक महाराजस्व अभियानाचं, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची सुरुवात ही येणाऱ्या 23 तारखेपासून केली गेली आणि जवळपास आठवडाभर या अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे। त्याच्यातलाच एक भाग म्हणून आज 30 जुलैला आपल्या या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय गुगे साहेब, प्रांताधिकारी आदरणीय आयरे साहेब आणि तहसीलदार, BDO, CO सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अतिशय भव्य आणि दिव्य असा सुंदर असा कार्यक्रम महाराजस्व अभियानाचा झाला। पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातून जवळपास 4 ते 5 हजार लाभार्थी इतका प्रचंड पाऊस चालू असताना सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। या प्रत्येकाला शासकीय योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी केला गेला। मी सर्व महसूल विभागाचे अधिकारी असतील किंवा वेगवेगळ्या मग ते कृषी असेल, ग्रामविकास असेल, म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, या सगळ्यांच्या योजनांचा लाभ या ठिकाणी अनेक लाभार्थींना देण्याचा प्रयत्न केला गेला। तरीसुद्धा जर कोणी लाभापासून वंचित राहिलेलं असेल तर त्याला देखील येणाऱ्या 8 दिवसात घरपोच किंवा त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा त्या गावाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या लाभार्थ्यांना दिला जाईल। अशा पद्धतीचं नियोजन आपल्या सर्वच अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। मी सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानत असताना एवढ्या पावसात सुद्धा एवढी प्रचंड संख्या अतिशय माता भगिनींपासून तर शेतकरी बांधवांपर्यंत या ठिकाणी आले, त्यांचे मी मनापासून आभार मानतो। आपण भडगावचा एक प्रश्न मांडला का इथे डार्क झोन जो आहे पाणीचा तो काढला जात नाही, काय ती गोष्ट? नाही, ही वस्तुस्थिती आहे की मी माझ्या भाषणातूनच सांगितलं की 2014मध्ये जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आले, त्यांनी पहिला प्रोग्राम त्या ठिकाणी राबवला, तो म्हणजे जलयुक्त शिवाराचा। आणि जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आम्ही पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये जिथे जिथे शेतातून पाण्याचा थेंब निघाला तर तो नाल्यात येईल आणि त्याला अडवला जाईल, अशा पद्धतीचं नियोजन करून 14 ते 26 जवळपास 12 वर्ष होऊन सुद्धा अजूनही आम्ही डार्क झोनमधून निघत नाही। हा खरं म्हणजे संशयास्पद विषय आहे। म्हणून मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी सांगितलं की जे GSDAचे अधिकारी आहेत यांना या ठिकाणी बोलवावं, नेमकं त्यांचं यंत्र कसं आहे, कुठून भूजलचा सर्वे ते करतात ते जरा आम्हालाही एकदा शिकवावं। कारण गेल्या 2-5 वर्षापासून मी खरोखर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानेन की साहेब, माझ्या मतदारसंघामध्ये 8-10 गावं अशी होती की त्यांना शेतात पाणीसुद्धा घागरीत घेऊन, माठात घेऊन पाणी प्यायला घेऊन जावं लागत होतं। म्हणजे आसनखेडा असेल, पहाण असेल, अडचण असेल, या गावांमध्ये पाणी प्यायला सुद्धा आमच्या माता भगिनी शेतात घेऊन जायच्या। आज अशी परिस्थिती आहे की त्या गावांना बागायत तुम्हाला पाहायला मिळेल। याचं एकमेव कारण जलयुक्त शिवार। आणि त्याच्यामुळे असं असताना GSDA आम्हाला सांगतं की तुमचा तालुका प्रत्येक गाव डार्क झोनमध्ये आहे। त्याच्यामुळे आमच्या प्रत्येक शेतकरी ह्या विहिरींपासून, रोजगार हमीच्या विहिरींपासून वंचित आहे। तो विषय मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या लक्षात आणून दिलेला आहे। त्याच्यामुळे ते आता पुढे कारवाई करतील। आप्पासाहेब, या शासनाच्या कल्याणकारी योजना ज्या आहेत राबवण्यात येतात, परंतु आपण आपल्या भाषणामध्ये व्यक्त केलं की जो ग्राउंड लेवलचे जे काही छोटे अधिकारी, प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टवाले, ते लाभार्थ्यांना त्रास देतात, 10,000 रुपये घेतात, त्यांना तुम्ही काय सूचना द्याल? नक्की सूचना द्याल म्हणण्यापेक्षा तर मी आता जे काही आमसभा आपण घेतो तर आमसभेमध्ये जवळपास सगळेच विभाग येतात आणि कोणालाही न्याय देता येत नाही। म्हणून मी मागच्या महिन्याभरापासून सुरुवात MSCB पासून केली की एक विभागाचीच मीटिंग घ्यायची आणि त्यांचा सर्वे करायचा, जेणेकरून आपण त्या प्रत्येक पीडिताला, प्रत्येक अन्यायग्रस्त व्यक्तीला आपण त्या ठिकाणी न्याय देऊ शकतो किंवा विभागात देखील आपण समजून घेऊ शकतो। त्या हिशोबाने मी काल भडगाव पंचायत समितीची परवा त्या ठिकाणी मीटिंग घेतली आणि मीटिंगमध्ये शेतकऱ्यांच्या किंवा लाभार्थ्यांच्या ज्या तक्रारी माझ्यापर्यंत पोहोचल्या तर त्याच्यात BDO किंवा इंजिनियर दोषी दिसत नव्हते, तर त्याच्यात खरा दोषी तो जो APO कॉन्ट्रॅक्ट बेसचे जे कर्मचारी आहेत, या कर्मचारीच आम्हाला दोषी दिसत होते। त्यांच्या विरुद्धच सगळ्या तक्रारी होत्या।
मागच्याही वर्षी मी एकाला सस्पेंड केलं होतं, पुन्हा तोच तिथं हजर झाला आणि त्याच्याच अशा तक्रारी आल्या. त्याच्यामुळे यांच्यावर निश्चितपणे येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये मी आवाज उठवेल, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानी हा विषय टाकेल. त्याही आधी मी स्वतः पत्र लिहून माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कानावर हा मुद्दा टाकेल. साहेब, आताच आपल्याला वकील बांधवांनी हे बघा, गुलाबराव पाटील साहेब काय बोलले किंवा गिरीश भाऊ काय बोलले हे मला माहीत नाही. विषय असा आहे की अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे ते चाळीसगावला द्या म्हणण्यापेक्षा मी तर पूर्वीही सांगितलं की त्यांना केंद्रशासित प्रदेश करून टाका, आमची कुठलीही हरकत नाही. पण त्याच्यामुळे माझ्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या जनतेवर अन्याय होणार नाही याची काळजी आपण घ्या. याचं कारण असं आहे की तुम्ही जर का माझाच नाही, तुम्ही गिरीश भाऊंचाच विचार करा. गिरीश भाऊंचा मतदारसंघ लोहारा, कळमसरा, कासमपुरा, शहापुरा या गावांमध्ये जर का गेले तर तिथून चाळीसगाव किमान 85 ते 90 किलोमीटर आहे. माझ्या मतदारसंघाचा विचार केला तर लासगाव असेल, सामनेर असेल, राणीचं बांबूड असेल, दैगाव वरसडा असेल किंवा इकडे मधुभाऊंचा जर विचार केला तर पिंपळगाव असेल, गडेवळगाव असेल, या सगळ्या लोकांना किमान 90 किलोमीटर चाळीसगाव येतं. मग हा व्यक्ती तिथे 90 किलोमीटरवर जाण्यापेक्षा तो 15-20 किलोमीटरवर जळगावला पोहोचतोय. माझा चाळीसगावला ह्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला विरोध अजिबात नाही. पण आत्ता जसं वकिलांनी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, त्यांची तीच परिस्थिती आहे की जळगावला जर गेले तर ते एक केससाठी तिथं जाणार नाही. जळगावला गेल्यावर ते जिल्हाधिकाऱ्यांकडे काही तारखा असतील किंवा सेशन कोर्टात काही तारखा असतील, त्या सगळ्यांचं नियोजन करून वकील त्या ठिकाणी जातात. किंवा एखादा जो कोणी आरोपी असेल किंवा फिर्यादी असेल तो या पद्धतीने नियोजन करून जातो. तो चाळीसगावला जाऊन काय करणार आहे? आणि म्हणून मी शब्द दिल्याप्रमाणे या मतदारसंघाला मी शब्द दिला होता. शब्द दिल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आणि आयुक्त आदरणीय गेडाम साहेब, जिल्हाधिकारी साहेब या सगळ्यांना मी निवेदनं दिली. त्यातल्या त्यात मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला आहे की हे फिजिबल नाही आहे. मी 100% तो प्रस्ताव नाकारेल. मग आता कोणी बोललं शालार्थ आय डी, जो बोगस शालार्थ आय डी घोटाळा आहे तो समोर आला आहे. त्याच्यामध्ये असं बोललं जात आहे की हा जो एक छोटा मासा आहे मोठ्या मासाला खातो आणि मोठा होतो, म्हणजे भाजपा मोठा मास होण्याचा प्रयत्न करते. कसं नाही, इथे भाजप वगैरेचा काहीच संबंध नाही. ही वस्तुस्थिती आहे की आपण उत्तर महाराष्ट्र खास करून त्यातल्या त्याच जळगाव जिल्ह्यामध्ये ह्या ज्या खाजगी शिक्षण संस्था चालकांनी खरोखर बाजार मांडलेला होता, हे नाकारण्याची अजिबात आवश्यकता नाही. आपण जर का पाहिलं तर मागच्या रिटायर्ड जे शिक्षणाधिकारी असतील त्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या बोगस सह्या, बोगस शालार्थ आयडिया की ज्याच्याने करोडो रुपयाचा, शेकडो करोड रुपयाचं नुकसान आपल्या राज्य सरकारचा शिक्षण विभागाचं झालेलं आहे. जर आपण पाहिलं तर आता राज्य सरकारने 2012 पासून पूर्वीचे 12 नंतरचे पवित्र पोर्टल चालू केलेलं आहे. पवित्र पोर्टलमध्ये खऱ्या अर्थाने गुणवान विद्यार्थी हा पास होतो आणि त्याला 100% न्याय देण्याची भूमिका ही आपल्या राज्य सरकारची असताना हे बोगस संस्था चालक, बोगस शिक्षणाधिकारी, बोगस विद्यार्थ्यांना बोगस शालार्थ आयडिया देऊन जर का बोगस पगार काढत असेल तर अशांना शिक्षा झाली पाहिजे. शासनाच्या मताशी मी सहमत आहे. भाऊ, भाजपा